नागपूरमधल्या भाजपच्या आघाडीच्या कार्यकर्त्या सना खान 1 ऑगस्टला तडकाफडकी जबलपूरसाठी बसने निघाल्या होत्या। तिथे पोहोचून सना यांनी त्यांच्या आईला फोन केला आणि मी सुखरूप जबलपूरला पोहोचले आणि मी 2 दिवसात परत येईन असे सांगितले। त्यानंतर 2 दिवस उलटले, 3 दिवस उलटले, पण सना खान नागपूरला काही परतल्या नाहीत की त्यांनी कोणाला संपर्क सुद्धा केला नाही। त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्या सना खान अचानक गायब झाल्यामुळे नागपूर शहरात गजबज निर्माण झाली। नमस्कार, डीएसटी वर्ल्ड मध्ये आपले स्वागत आहे। 2 वर्षापूर्वी सना खान आणि गोरा बाजार बिल्हारी भागातल्या अमित उर्फ पप्पू साहू यांची नागपुरात एका कार्यक्रमादरम्यान भेट झाली होती। त्यानंतर त्यांच्यात मैत्री वाढत गेली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं। 6 महिन्यांपूर्वी सना खान आणि अमित साहू यांनी कोर्ट मॅरेज केलं होतं। अमित साहू हा गोरा बाजारमधल्या राजुल अपार्टमेंटमध्ये भाड्याच्या घरात राहतो आणि त्याचा जबलपूरमध्ये झागरा इथे आशीर्वाद नावाचा धाबा आहे। सना सुद्धा या धाब्यामध्ये अमितच्या बिझनेस पार्टनर होत्या। गेल्या काही दिवस धाब्याच्या व्यवहारावरून दोघांमध्ये वाद सुरू होते। 1 ऑगस्टला सना खान आणि अमित साहू यांच्यात व्हिडिओ कॉलवर भांडण झालं आणि सना खान तडकाफडकी नागपूरहून बसने जबलपूरसाठी निघाल्या। दुसऱ्या दिवशी 2 ऑगस्टला सकाळी सना जबलपूरला पोहोचल्या तेव्हा सकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान त्यांनी आपल्या आईला फोन करून त्या जबलपूरला सुखरूप पोहोचल्यात आणि 2 ते 3 दिवसात त्या नागपुरात परत येतील असं सांगितलं। फोन ठेवता ठेवता त्यांनी आपल्या मुलाची चौकशी केली आणि त्याला वेळेवर शाळेत पाठवण्यास सांगितलं। त्याच दिवशी संध्याकाळी सना यांनी पुन्हा त्यांच्या आईला फोन केला तेव्हा मात्र त्यांनी त्यांच्या आईला अमित साहू त्यांना मारहाण करत असल्याचं सांगितलं, पण त्यांच्या आईनं हे त्यांचं नवरा बायकोंमधलं भांडण आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं। दुसऱ्या दिवशी सकाळी सना यांच्या आईने त्यांना फोन केला पण त्यांचा फोन स्विच ऑफ लागला म्हणून त्यांनी सना यांच्या दुसऱ्या 2 नंबरवर फोन केला पण तोही स्विच ऑफ लागले। तेव्हा घाबरून मुलीची चौकशी करण्यासाठी त्यांनी अमित साहूला फोन केला। अमितने सना यांच्या आईला आधी सांगितले की सना इथं आलीच नाहीये, पण सना यांनी अमितच्याच घरून त्यांना फोन केला होता हे सना यांच्या आईला माहीत होतं। सना यांच्या आईने खोदून विचारलं तेव्हा अमित म्हणाला की सना इथे आली होती पण आमच्यात भांडण झालं, तेव्हा तिने मला मारलं आणि माझा फोन तोडला। त्यानंतर ती इथून निघून गेली, पण ती कुठं गेली हे मला माहीत नाही। यानंतर सना यांचा भाऊ मोहसिन खान याने परत अमितला फोन केला। आता अमितचा सुद्धा फोन स्विच ऑफ येऊ लागला होता। तेव्हा सना खान यांची आई आणि भाऊ मोहसिन खान हे नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले। त्यांनी घडला प्रकार मानकापूरच्या पोलिसांना सांगितला, पण अमित साहूच्या घराला कुलूप होतं। तेव्हा पोलिसांनी आपला मोर्चा अमितच्या आशीर्वाद धाब्याकडे वळवला। तो तिथे नव्हताच, पण धाब्याला टाळं लावून धाब्याचे नोकर सुद्धा गायब होते। अमितचा कुठेच पत्ता नव्हता। तेव्हा पोलिसांनी अमितच्या घराची झडती घेतली पण काहीही हाती लागलं नाही। त्यांनी बिल्डिंगचं सीसीटीव्ही फुटेज चेक केलं, त्यात त्यांनी पाहिलं की अमित एक काळी पिशवी आपल्या गाडीच्या डिक्कीत टाकतोय। पोलिसांनी ढाब्यावर काम करणाऱ्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली। ढाब्यावर काम करणाऱ्या सगळ्यांचे फोन पोलिसांनी ट्रॅकिंगवर टाकले तेव्हा त्यापैकी धाब्याचा वेटर जितेंद्र गौडचा फोन ट्रॅक करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। तेव्हा त्याने पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात सांगितलं की त्याच्या मालकाने म्हणजे अमितने सना यांना मारून त्यांचे तुकडे करून हिरण नदीत फेकून दिले। त्यानंतर 2 ऑगस्टला रात्री अमितने त्याची गाडी जितेंद्रकडे धुवायला दिली होती तेव्हा गाडीच्या डिक्कीत जितेंद्रने रक्ताचे डाग पाहिले होते। आता हे प्रकरण जबलपूरच्या गोरा बाजार पोलिसांकडे सोपवण्यात आलंय। गोरा बाजार पोलिसांनी जितेंद्र गौडला ताब्यात घेत अमित साहूचाही शोध सुरू केला, पण जोवर सना खान यांचा मृतदेह सापडत नाही तोवर त्यांना मृत घोषित करता येणार नाही असं पोलिसांनी सांगितलं। तो आपल्या धाब्यात बेकायदेशीररित्या दारू विक्री विकत होता। एवढंच नाही तर यापूर्वी 2011 ते 12 मध्ये अमित साहू याने आपल्या साथीदारांसोबत मिळून एका तरुणाची हत्या केली होती। तेव्हा तो 41 महिने फरार होता, पण त्यानंतर त्याला पकडून तुरुंगात टाकण्यात आलं। आता तो याच प्रकरणात जामिनावर बाहेर होता आणि सना खान यांच्या प्रकरणानंतर तो पुन्हा फरार झालाय। तो सिवनी, सागर किंवा नरसिंगपूरच्या आसपास लपून बसल्याची शक्यता असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। सना खान या भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या। गेल्या 15 वर्षात त्यांनी पक्षाच्या छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या सुद्धा सांभाळल्या होत्या। त्यामुळे भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून सुद्धा या प्रकरणाची दखल घेतली जात आहे। पण 2 ऑगस्टच्या रात्री नेमकं काय घडलं हे अमित साहूच सांगू शकेल। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात। तोपर्यंत धन्यवाद।